नमस्कार. माझं नाव केदार पाटील. मी हल्लीच एक फार इंटरेस्टिंग आणि एक फार महत्त्वाचं पुस्तक वाचलं, ज्याचं नाव आहे कोहम ते सोहम. हे पुस्तक लिहिलंय डॉक्टर प्रदीप पवार सरांनी. मला हे पुस्तक फार महत्त्वाचं वाटलं कारण पहिलं तर हे पुस्तक अध्यात्माबद्दल आहे आणि अध्यात्म इतक्या सोप्या भाषेत सरांनी याच्यामध्ये मांडलेलं आहे की ते समजायला एकदम सोपं केलंय सरांनी आपल्यासाठी. आणि नुसतं सोपं नाही तर ते सरांनी एक्सपिरियन्शियल बनवलेलं आहे. म्हणजे लिटरली आपल्याला अध्यात्माचा एक्सपिरियन्स हे पुस्तक देतं. कदाचित मला असं वाटतं जगामधलं हे एकमेव पुस्तक असेल जे आपल्याला एक्सपिरियन्स देतं अध्यात्माचं. नाहीतर इतर पुस्तकं पण मी बरेच वाचली आहे ज्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल ज्ञान जास्ती असतं अध्यात्माबद्दल आणि तेही इतकं क्लिष्ट करून मांडलेलं असतं की क्लॅरिटी मिळण्याच्या ऐवजी कन्फ्युजनच वाढायचं माझं. पण हे पुस्तक वाचल्यावर एकतर एकदम क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी आली की अध्यात्म म्हणजे काय आणि ते अनुभवायचं कसं, ह्याचा मार्ग जो सरांनी दिलेला आहे तोही इतका सोपा करून दिलेला आहे की कधीही म्हणजे खुर्चीवर बसल्या बसल्या किंवा ट्रॅव्हलिंग करतोय आपण किंवा काही म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी करत असताना पण आपण अध्यात्म अनुभवू शकतो हे याच्यातनं आपल्याला समजतं. सो अध्यात्मासाठी अशी काही कोणती बैठक असायला पाहिजे किंवा आपण एक सिलेक्टेड व्यक्तीच असलो पाहिजे की आपण काही ग्रंथी वाचलेली असली पाहिजे किंवा अजून काहीतरी एक स्पेशल नॉलेज असलं पाहिजे किंवा यू ओनली हॅव टू बी सम सिलेक्टेड स्पेशल पर्सन. तर असं नाहीये. ह्यातून हे कळतं की अध्यात्म हे सर्वांसाठी आहे. ह्यात जे प्रिन्सिपल मांडलंय, जे अंडरस्टँडिंग मांडलेलं आहे, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही देखील अध्यात्म जगू शकतात. हे यात सरांचं प्रॉमिस आहे. आणि मुळात सरांचं प्रॉमिस फार मोठं आहे या पुस्तकामधलं. कारण सर असं म्हणतात की अध्यात्म ज्याला समजतो आणि जो अध्यात्म जगतो त्याचं आयुष्य सगळ्या लेवल्सला कम्प्लीट होऊ लागतं. मग ते हेल्थ असो, फायनान्शियल असो, रिलेशनशिप्स असो, काही इच्छा आकांक्षा असतो का एक इंटरनल सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन असो, या सगळ्या लेवल्सला आयुष्य कम्प्लीट होतं असं अध्यात्माचं प्रॉमिस आहे. हे सरांनी यात मांडलेलं आहे. सो मला असं वाटतं की हे प्रॉमिस फार मोठं आहे आणि जर ते खरंच जर अशा लहानशा पुस्तकातनं आपल्याला जर ते मिळणार असेल आणि एवढ्या लहानशा पुस्तकातून जर ते आपण अचीव करू शकणार असू तर मग व्हाय नॉट गिव्ह इट अ रीड. सो आय विल रेकमेंड दिस बुक टू एव्हरीबडी. कारण हे मला काळाची गरज आहे असं वाटतं. दुसरं म्हणजे मला हे पुस्तक अजून युनिक ह्या गोष्टीसाठी वाटतं की हे प्रदीप पवार सरांनी लिहिलेलं आहे. ह्याला महत्व ह्या गोष्टीसाठी आहे कारण मी सरांना गेले 15 वर्ष ओळखतोय, त्यांचे वर्कशॉप्स अटेंड करतोय. मी सरांना ऑब्झर्व केलंय की सरांचं आयुष्य प्रत्येक लेवलला कम्प्लीट आहे आणि हेच या पुस्तकातलं प्रॉमिस आहे की अध्यात्म जर तुम्ही जगत असाल तर तुमचं आयुष्य प्रत्येक लेवलला कम्प्लीट होतं आणि हेच सरांच्या बाबतीत मी ऑब्झर्व केलंय. सो हे पुस्तक अशा व्यक्तीने लिहिलंय जी व्यक्ती अध्यात्म अनुभवते, रादर अध्यात्म जगते. सो हे असंच काही इतर पुस्तकं वाचून लिहिलेलं पुस्तक नाहीये. हे मला असं वाटतं हे त्यांच्या अनुभूतीतून, सरांच्या एक्सपिरियन्समधून आलेले शब्द आहेत, आलेलं विजडम आहे. सो आपल्याला फर्स्ट हँड नॉलेज मिळते अबाउट अध्यात्म असं मला वाटतं आणि त्यामुळे हे प्रत्येकाने वाचणं गरजेचं आहे. हे पुस्तक 2 भागांमध्ये मांडलेलं आहे. पहिल्या भागामध्ये हे समजवलंय की मुळात आपण कोण आहोत. सो जे अध्यात्माचं अल्टिमेट गोल आहे समजणं की मुळतः आपण कोण आहोत हे जर आपल्याला समजलं तर आपलं आयुष्य कम्प्लीट व्हायला लागतं. सो ती प्रोसेस पहिल्या भागामध्ये समजवलेली आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये बरेच इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं सरांनी द्यायचा प्रयत्न केला आहे की जसं की पुनर्जन्म असतो का, किंवा मृत्यू म्हणजे काय, किंवा आपण काही पूर्वीच्या कर्मांची फळं भोगतोय का, हिलिंग म्हणजे काय, आयुष्य खरंच प्री डेस्टाईन्ड असतं का आपण आयुष्य डिझाईन करत असतो. असे अनेक इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं सरांनी सेकंड पार्टमध्ये द्यायचा प्रयत्न केलाय, जोही फार महत्वाचा भाग मला वाटतो. सो एकंदरीतच मी हे सगळ्यांना रेकमेंड करेन कारण एक तर पुस्तक लहान आहे, लगेच वाचून होतं आणि पण हे एकदा वाचण्याचं पुस्तक नाहीये. हे 3-4 वेळा, जेवढा वेळा जमेल तेवढ्या वेळा मी रेकमेंड करेन हे वाचा. कारण परत परत जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा ते अशा वेगळ्या डायमेन्शननी कळतं आणि ते अजून डीप लेवलला सिंक इन होतं. सो डेफिनेटली इट इज नॉट वन टाइम रीड बट इज डेफिनेटली अ कंपल्सरी रीड. मी
खरंच प्रदीप पवार सरांना अंतःकरणापासून थँक्यू बोलतो की त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचा घाट घातला. कारण आज जगाला खरंच एक सोप्या मार्गाची गरज आहे. कारण अध्यात्म ऑलरेडी इतकं कॉम्प्लिकेट करून ठेवलेलं आहे सगळीकडे की नक्की आपण बरोबर पाथवर आहोत की नाही हेच कळत नाही. आणि बरेच लोकांना इंटरेस्ट असून देखील ते हा पाथ इग्नोर करतात किंवा हा ध्यासही सोडून देतात अध्यात्माचा. पण हे पुस्तक जर वाचलं तर डेफिनेटली ज्यांना जिज्ञासा आहे आणि ज्यांना नसेल देखील पण त्यांना देखील काही ना काहीतरी डेफिनेटली इनपुट मिळेल. आणि जर त्यांचा आधी जो मार्ग तुटला असेल तर तो मार्ग परत सुरू करता येईल आणि एक नवीन नॉलेज, नवीन विजडम आणि एक नवीन एक्सपिरियन्स ह्याची सुरुवात होऊ शकेल. सो मला असं वाटतं की हे फार महत्वाचं पुस्तक आपल्या हाती लागलेलं आहे. डोंट मिस दिस चान्स. रीड इट अँड लिव्ह युअर पर्पज विच इज टू लिव्ह अध्यात्म अँड कम्प्लीट युअर लाईफ. थँक्यू.